नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत प्रॉफिट अँड लॉस या चॅप्टरची संकल्पना, तसंच या चॅप्टरवर आधारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन. हा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आहे. कुठलीही सरकारी परीक्षा असो, त्या परीक्षेमध्ये या टॉपिकवर नेमके प्रश्न एक किंवा दोन तुम्हाला दिसून येतील, राईट. आणि त्याच अनुषंगाने आजचं आपलं हे सेशन असेल की येणाऱ्या कंबाईंड प्रिलिम्समध्ये तुमचं प्रॉफिट अँड लॉसवर इनकेस जर प्रश्न विचारण्यात आला तर त्या प्रश्नाचे मार्क्स तुम्हाला 100% मिळायला पाहिजे. ठीक आहे, त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आजचं आपलं हे सेशन आहे. एक्झाम ड्युरेशनमध्ये त्या क्वेश्चनला कशा पद्धतीने डील करण्याचं, त्याच्यामध्ये शॉर्टकट काय आहेत, लॉजिक बेस्ड क्वेश्चन कसा काय सॉल्व्ह करायचा, हे सर्वच्या सर्व आजच्या या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. चला मग आपण आपल्या या सेशनला सुरुवात करूया. सेशनला सुरुवात करण्याआधी महत्त्वाची माहिती मला तुम्हाला द्यायची आहे. 4 जूनला जी आपली राज्यसेवा प्रिलिम्स आहेत, त्या प्रिलिम्स एक्झामच्या दृष्टिकोनातून मिशन स्वाध्याय 2.0 हे आपल्या ॲप्लिकेशनवर सुरू झालेलं आहे, राईट. आणि आपलं हे जे ॲप्लिकेशन आहे विदर्भ आयएस अकॅडमी, गुगल प्ले स्टोअरला सर्च केल्यानंतर 2 ते 3 ॲप सजेशनमध्ये येतील. त्यापैकी एज्युकेशन ट्री मीडिया हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे, चला सुरुवात करूया आपण आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या कन्सेप्टला. प्रॉफिट अँड लॉस, ज्याला म्हणतो आपण नफा आणि तोटा. एक्झॅक्टली, नफा आणि तोटा. तर प्रॉफिट अँड लॉस या चॅप्टरमध्ये 3 ते 4 एक टर्मिनॉलॉजी आहेत, बस त्या तेवढ्याच टर्मिनॉलॉजीवर संपूर्ण चॅप्टर डिपेंड आहे. ठीक आहे, त्या टर्मिनॉलॉजी काय आहे त्या आधी समजून घेऊया आपण. एक कॉस्ट प्राईस, ठीक आहे, याला म्हणतो आपण कॉस्ट प्राईस, खरेदी किंमत, खरेदी किंमत. ठीक आहे, जेवढी काही इन्व्हेस्टमेंट करतो आपण त्या प्रॉडक्ट करता, तीच म्हणजेच काय आपली कॉस्ट प्राईस. ठीक आहे, आता सपोज जर मी म्हटलेलं आहे की माझं एक बाटली विकण्याचं एक शॉप आहे. ठीक आहे, मॅन्युफॅक्चरला मी ऑर्डर दिलेली आहेत की मॅन्युफॅक्चरला ऑर्डर दिलेले आहेत की मला 100 बाटल्या पाहिजे आहेत. त्याच्यापैकी एका बाटलीची किंमत ही 100 रुपये आहेत. मी त्याला 100 रुपये पे करतो आहेत. जो मॅन्युफॅक्चर आहे तो नागपूरला आहेत. नागपूरवरून मला अमरावतीला त्या बाटल्या आणायच्या आहेत. बाटल्या आणत असताना जे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस जर असेल, राईट, तिथून इथे अमरावतीला आणण्यासाठी ट्रान्सपोर्टेशनचं आपल्याला हे घ्यावं लागेल, आधार घ्यावं लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला चार्जेस पण द्यावे लागेल. ते चार्जेससुद्धा या बाटलीच्या कॉस्ट प्राईसमध्ये इन्क्लूड होईल. सपोज मी म्हणेल की प्रति बॉटल 2 रुपये तुम्हाला चार्जेस पडलेले आहेत, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस. 100 रुपये तुम्ही मॅन्युफॅक्चरला दिलेले आहेत. सो 100 अधिक 2 रुपये म्हणजे 102 रुपयाला तुम्हाला काय ती पडली, बॉटल पडलेली आहे. त्या बाटलीची किंमत तुम्ही 102 रुपये मोजलेली आहेत. कोणी? व्यावसायिकाने मोजलेले आहेत. ठीक आहे, म्हणजेच काय झालं, ते 102 रुपये म्हणून काय कन्सिडर करणं आपण, कॉस्ट प्राईस, खरेदी किंमत. आलं का लक्षात? ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी टर्म आहे सेलिंग प्राईस, ज्याला म्हणतो आपण ASP. आणि याला लिहितो आहेत आपण विक्री किंमत, मराठीमध्ये याला विक्री किंमत म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर येते आपलं एक मार्क प्राईस, ज्याला म्हणतोय आपण EMP. ठीक आहे, आणि ही आहेत आपली छापील किंमत. ओके, ठीक आहे. आता जी वस्तू आपण 102 रुपयाला जी बाटली घेतलेली होती, ही बाटलीची किंमत आपण 102 रुपये, मी म्हणतो की त्या 100 रुपयामध्ये 98 रुपयातले मॅन्युफॅक्चरला दिले आपण आणि 2 रुपये आपल्याला ट्रान्सपोर्टेशन चार्जेस पडले. म्हणजे एकूण 98 + 2 हे दोन्ही मिळून बेरीज करतो म्हटलं तर 100 रुपयाची काय पडली आपल्याला, ती बाटली पडलेली आहे. कॉस्ट प्राईस, खरेदी किंमत, त्या बाटलीची 100 रुपये पडलेली आहेत. ठीक आहे, आता या बाटलीवर 100 रुपये पडलेले आहेत. या बाटलीवर आपण एक लेबल लावलेलं आहे. त्या लेबलवर प्राईस टाकलेली आहेत 200 रुपये. ठीक आहे, 200 ने 150 कन्सिडर करा. 150 रुपये त्या बाटलीवर आपण प्राईस टाकलेली आहेत. तर 150 रुपये प्राईस टाकत असताना ती काय असणार आपली लेबल प्राईस. लेबल प्राईससुद्धा याला म्हटलं गेलेलं आहे, मार्क प्राईससुद्धा म्हटलं गेलेलं आहे. MRP म्हणतो ना आपण, मॅक्सिमम रिटेल प्राईस, असं दिलेलं राहते त्या प्रिंटवर, त्या बॉटलच्या प्रिंटवर. ठीक आहे, तिथं स्टिकरवर दिलं राहते, प्रिंटेड राहते. प्रिंटेड प्राईससुद्धा याला म्हटलं गेलेलं आहे. सो 150 रुपये ती प्राईस असेल. आता याच्या केसमध्ये काय होतं की इथे जे दिसून येतो आहेत आपल्याला, या दोघांमध्ये आणि या दोघांमध्ये जर कन्सिडर करतो तर इथे रिलेशन येत आहेत प्रॉफिट आणि लॉसचा. कन्सिडर होत आहेत. ठीक आहे, या दोघांमध्ये म्हणजे
खरेदी किंमत आणि विक्री किंमत. तर इन केस एक ही 100 रुपयाची वस्तू जर मी 120 रुपयाला जर विकत असेल, 120 रुपयाला जर विकत असेल, जे 20 रुपये मला अतिरिक्त मिळत आहेत ते काय असणार, प्रॉफिट असणार. ठीक आहे, 120 रुपये मला 20 रुपये जे मला अतिरिक्त मिळत आहेत, 100 रुपये तर आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड, प्लस 20 रुपये पण आहेत, ते 20 रुपये काय दिसून येत आहेत, नफा दिसून येतो आहे. तर तो नफा कशावर कॅल्क्युलेट होणार, नफा किंवा लॉस हा नेहमी खरेदी किमतीवर कॅल्क्युलेट होणार. जर इन केस ही 100 रुपयाची बाटली मी 80 रुपयाला जर विकली असेल तर ऑब्व्हियसली मला 20 रुपये काय झाला, लॉस झालेला आहे, तोटा झालेला आहे. आता हे कन्सिडर करताना कोणावर कन्सिडर केलेलं आहे, खरेदी किमतीवर. म्हणजे खरेदी किंमत ही माझ्यासाठी काय झालेली आहे, आपल्यासाठी काय झालेली आहे, ही 100%. याचं जे व्हॅल्युएशन असतं खरेदी किमतीचं ते काय असणार, 100%. ठीक आहे, तर ज्या पद्धतीनं आपण हे डिस्कस करतो आहे त्याच पद्धतीनं आपण पुढे चालणार आहोत. त्याच्यानंतर आता हे जे छापील किंमत आहेत, हे मूळतः छापील किंमत कशासाठी दिल्या जाते, ते ॲक्च्युअलमध्ये डिस्काउंट देण्यासाठीच दिल्या जाते. ठीक आहे, डिस्काउंटचा आणि याचा रिलेशन आपल्याला इथे दिसून येतो आहे. सो जो काही डिस्काउंट देतो आहेत आपण, ज्याला आपण सूट म्हणतो आहेत मराठीमध्ये. ठीक आहे, 150 रुपयाची वस्तू जर 120 रुपयाला विकत असेल, 30 रुपये काय दिला, डिस्काउंट दिलेला आहे. जे 30 रुपये डिस्काउंट देतो आहे तो 30 रुपये 150च्या किती पर्सेंट आहेत, ऑब्व्हियसली 15% आहेत, सॉरी 20% आहेत. सो 20% काय दिलेलं आहेत आपण इथे, डिस्काउंट दिलेला आहे. आणि डिस्काउंटचे पर्सेंटेजेस आहेत, मॅक्सिमम पर्सेंटेज डिस्काउंटचा असणार 100%. आलं का लक्षात, मॅक्सिमम डिस्काउंट हा किती असणार, 100% असणार. 100%च्या बाहेर पण जाणार का डिस्काउंट, नाही. मॅक्सिमम जो डिस्काउंट देण्यात येईल तो 100% येईल, 100%च्या बाहेर देण्यात येणार नाहीत. हे प्रश्न तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात, कुठे, डेटा सफिशियन्सीमध्ये, स्टेटमेंटमध्ये असू शकतात ते प्रश्न. सो त्या अनुषंगाने, त्या दृष्टिकोनातून त्या याच्याकडे बघितलं गेलं पाहिजेत असं मला वाटते. ठीक आहे, आता याच्यामध्ये ज्या टर्मिनॉलॉजी आल्या आहेत, एक खरेदी किंमत, दुसरं विक्री किंमत, तिसरं मार्क प्राईज, जी छापील किंमत आहेत. राईट, मार्क प्राईजवरच आपण डिस्काउंट आकारणार. ठीक आहे, मार्क प्राईजवरच आपण डिस्काउंट आकारणार. विक्री किमतीवर किंवा खरेदी किमतीवर कधीही डिस्काउंट आकारल्या जात नाहीत. ठीक आहे, मार्क प्राईजवरच आपण डिस्काउंट आकारणार, छापील किमतीवरच डिस्काउंट आकारणार. आणि प्रॉफिट आणि लॉस याचं जे कॅल्क्युलेशन असेल ते नेहमी खरेदी किमतीवर हे कॅल्क्युलेशन असणार. राईट, आता हा चॅप्टर शिकण्यासाठी महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत इथे. महत्त्वाच्या 2 गोष्टी असं म्हणेल की या चॅप्टरला रिक्वायरमेंट आहेत आपल्या या चॅप्टरची. कुठल्या, एक पर्सेंटेज आणि दुसरा आपला रेशो. हे 2 जर चॅप्टर तुमचे व्यवस्थित असेल तर पुढचे प्रश्न या पर्सेंटेज 2 चॅप्टर जर व्यवस्थित असेल, प्रॉफिट आणि लॉस हा चॅप्टर फार सोपा आहेत, ज्याचे हे 2 चॅप्टर व्यवस्थित असेल. आणि दोन्हीही चॅप्टर तुम्हाला यूट्यूबवर आपले लेक्चर आहेत ते बघून घ्यायचं, आणि ते बघितल्यानंतर हा चॅप्टर बघितला तर बेटर राहील. ठीक आहे, आणि ज्याचं चांगलं आहे, ज्याच्या कन्सेप्ट चांगल्या आहेत त्यांनी हे बघितलं तर काही इश्यू नाही आहे. ठीक आहे, चालेल. ओके, आता ही गोष्ट आपण बघितलेली आहे, टर्मिनॉलॉजीच्या बघितलेल्या आहेत की मार्क प्राईस काय आहेत, खरेदी किंमत काय आहेत, त्याच्यानंतर छापील विक्री किंमत काय आहे, डिस्काउंट कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन होणार, प्रॉफिट अँड लॉस कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन होणार. एक्झॅक्टली, सपोज जर आपल्याला मी जर म्हटलेलं आहे की इथे 20% नफा झालेला आहे, एका वस्तूवर 20% नफा झालेला आहे, 20%ला काय लिहिणार आपण, फ्रॅक्शन व्हॅल्यूमध्ये 1/5, म्हणजे 5 रुपये वर 1 रुपये काय होऊन राहिलेला आहे, नफा होऊन राहिलेला आहे. इथे ऑलवेज बेसमध्ये कोण असणार, CP, खरेदी किंमत. एखाद्या वस्तूची 5 युनिट जर खरेदी किंमत असेल, 20% जर त्याला नफा जर होत असेल तर तो नफा किती येणार, 1 रुपये. एक युनिट हा 5 युनिटवर नफा आहे. म्हणजे ती वस्तू कितीला विकल्या जाणार, 6 रुपयाला जेव्हा विकेल, 6 युनिटला जेव्हा विकेल, त्या केसमध्ये आपण समजूया की आपल्याला काय झालेलं आहे, प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे, आणि इन केस तीच जर वस्तू जर मी 4 रुपयाला जर विकल्या जात असेल, 4 युनिटला जर विकल्या जात असेल, तर इथे काय करणार, आपल्याला इथे लॉस करणार आहेत. ठीक आहे, या बाबतीत लॉस झालेला आहे, तर या बाबतीत प्रॉफिट झालेला आहे. एक्झॅक्टली, कारण या दोघांमधला डिफरन्स +1 आहे, या दोघांमधला डिफरन्स -1 आहे. बरोबर आहेत, आलं का लक्षात. ठीक आहे, एक हीच गोष्ट आता इथे जर म्हटलेलं आहे 20% नफा और लॉस, जर असं जर इथे लिहिल्या गेलेलं आहे, लॉस जर विचारला आहे, 20% लॉस झालेला आहे पर्टिक्युलर वस्तूवर, तर या केसमध्ये 5 वरून 1 रुपयानी ती वस्तू कमीने विकल्या गेलेली असणार. एक्झॅक्टली, ठीक आहे, 5 रुपयावरून 1 रुपयाने कमीला विकल्या गेली, म्हणजे वस्तू कितीला विकल्या गेली, 4 रुपयाला विकल्या गेलेली आहे. ज्या वस्तूची खरेदी किंमत 5 रुपये आहेत, ती वस्तू जर 4 रुपयाला जर विकल्या गेल्या जात असेल तर ऑब्व्हियसली तिथे काय दिसून येणार, लॉस दिसून येणार.
आणि जे लॉसचं जे पर्सेंटेज आहे ते कोणावर कॅल्क्युलेट करतो आहे, ते कॅल्क्युलेट करतोय आपण आपल्या खरेदी किमतीवर. ठीक आहे, एक हे कायम लक्षात ठेवायचं. चला आता आपण आपल्या क्वेश्चनला सुरुवात करूया. या सर्व गोष्टी होत्या याच्यामध्ये, आणि पुढचे जे क्वेश्चन असेल त्या क्वेश्चनच्या माध्यमातून तुमच्या सर्वच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ओके, चला बघा. प्रश्न, रमेशला कापडाच्या 1650 रुपये बिलावर 14% सूट मिळाली, तर ते कापड त्याला केवढ्यास मिळालेले आहे. ठीक आहे, कापड त्याला केवढ्यास मिळालेले आहेत. आता रमेशच्या बाबतीतला हा व्यवहार आहे. ठीक आहे, आणि डिस्काउंट जो मिळतो आहे तो कशावर मिळतो आहे, मार्क प्राईजवर मिळतो आहे. अगदी बरोबर, मार्क प्राईजवर. ठीक आहे, मार्क प्राईज. आणि आता इथे काय लिहिणार, सेलिंग प्राईस, कारण विकले कितीला गेलेला आहे. डिस्काउंट जर मायनस करतोय आपण मार्क प्राईजमधून, काय मिळते आपल्याला, विक्री किंमत मिळते आहे. जो रमेशला पर्टिक्युलर त्या व्यापाऱ्याने किती रुपयाला ती वस्तू विकलेली आहे, ते कापड किती रुपयाला विकलेलं आहे. 14% सूट म्हणजेच काय हो, 14 / 100. 14%ला असं लिहिणार आपण, बेस हाती 14 आणि बे 50, 100. 50 रुपयावरून 7 रुपयाने ती वस्तू, 50 रुपयावर 7 रुपयाचा डिस्काउंट दिलेला आहे. म्हणजे वस्तू कितीला विकल्या गेलेली आहे, 43 रुपयाला. ठीक आहे, ठीक आहे. हे रिलेशन कशा पद्धतीने इस्टॅब्लिश होतं त्याच्यासाठी तुम्हाला आपलं हे बघावं लागेल यार, पर्सेंटेज आणि रेशो दोन्हीही चॅप्टर तुम्हाला अवश्य बघावं लागेल, तेव्हाच कुठं या सर्व गोष्टी कळून येतील. ठीक आहे, आणि आपल्याला रमेशला कापडाच्या 1650 रुपये बिलावर, जी छापील किंमत आहे 1650 रुपयाचं बिल आलेलं होतं, त्याच्यावर त्याला 14% डिस्काउंट मिळालेला आहे. म्हणजे या 50 युनिटचीच व्हॅल्यू किती दिलेली आहे, 1650. तर या 43 युनिटची व्हॅल्यू किती असणार, 50ला कितीने मल्टिप्लाय करावं जेणेकरून 1650 आपल्याला तिथे दिसून येईल. कितीने, 1650 / 50 करायचं, आपल्याला याचा मल्टिप्लायर मिळून जाईल. 5 × 15, 5 × 15, 33. जर आपण 50ला 33ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला वास्तविक व्हॅल्यू जर मिळत असेल तर रेशोच्या दुसऱ्याही भागाला 33ने मल्टिप्लाय करून द्यायचं, आणि आपल्याला येणारी व्हॅल्यू इथे कळून येईल. 33 × 99, 33 × 99, 99 + 33, 141, सॉरी 132, येस 132. सो 1329 ही काय आली पाहिजे, व्हॅल्यू यायला पाहिजेत. एक मिनटं, समथिंग वेंट रॉंग. ते काय झालेलं आहे, 33 × 99 आणि 99 प्लस 132 + 9, हे 9 जर आलेले आहेत. ठीक आहे, किती येणार, 141. 1419, 1419 आपलं काय असणार, आन्सर असणार. म्हणजे ती जी वस्तू आहे, ते जे कापड आहेत, ते कापड रमेशनी 1419 रुपयाला खरेदी केलेलं आहे. ते मी जस्ट 33 चौक 132 तर केलं, परंतु त्याच्यामध्ये 9 ॲड नव्हते केले, त्याच्यामुळे ते आन्सर आपलं 2329 असं आलेलं होतं, परंतु 9 ॲड केल्यामुळे आता दिसून येत आहेत की 1419 हे आपलं आन्सर आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेशनमध्ये होऊन जात आहे. चला नेक्स्ट प्रश्नाला जाऊया. एका दुकानदाराने 18 शर्ट 2800 रुपयाला विकल्यास 80 रुपये त्याला तोटा झालेला आहे, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती असणार. आता काय होऊन राहिलेलं आहे, लॉस होऊन राहिलेला आहे. ठीक आहे, ओके. इथे CP आणि इथे SP. आता त्यांनी विक्री किती रुपयाला केलेली आहेत, 2800 रुपयाला विकलेला आहे, आणि याच्यामध्ये काय दिसून येतो आहे, लॉस दिसून येतो आहे. लॉस कितीचा, 80 रुपयाचा लॉस झालेला आहे. मग 80 रुपये ॲड करून टाकायचे, किती येणार, 2880 रुपये. 2880 काय असणार आपली खरेदी किंमत. 2880 ही किती शर्टाची खरेदी किंमत आहे, 18 शर्टची खरेदी किंमत आहे. तर एका शर्टची खरेदी किंमत किती असणार, 18 × 18, त्याच्यानंतर 10, 18 × 108, 160 रुपये असणार त्याची खरेदी किंमत. येस, आन्सर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं आन्सर असेल. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट क्वेश्चन. एका दुकानदाराने वस्तूच्या किमती 15% वाढवून दिल्या आणि त्या किमतीवर 5% सूट दिली, तर त्याला किती नफा झालेला आहे. बघा, याला काय म्हणतात, सक्सेसिव्ह डिस्काउंट. ठीक आहे, ठीक आहे, सक्सेसिव्हच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लिहिता येईल, आणि आपल्याला या पॉईंट ऑफ व्ह्यूने रेशोच्या दृष्टिकोनातून सुद्धा याला लिहिता येईल. ओके, एनिवे सक्सेसिव्हचं पुढे बोलतोच. सक्सेसिव्ह आणखी मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे पर्सेंटेज या घटकामध्ये, तेवढं ते सक्सेसिव्हची कन्सेप्ट काय आहेत ते तिथे बघून घ्यायची. ठीक आहे, ते डायरेक्ट मी अप्लाय करणार. वस्तूच्या किमती 15% वाढवून लिहिलेल्या आहेत. म्हणजे जो CP आहेत, CP to MP 15% म्हणजेच किती हो, 15 / 100, 5 × 15, 5 × 20, 100. म्हणजे जी 20 वरची वस्तू आहे ती 23 रुपयाला
लिहिलेली आहेत. मार्क प्राईस 23 रुपये छापील किंमत लिहिलेली आहे. आणि इथे काय केलेलं आहे, त्या किमतीवर शेकडा 5% सूट दिलेली आहे. 5% म्हणजे किती, 5 डिवायडेड बाय 100, 5 × 20, 20 रुपयावर 1 रुपये डिस्काउंट. एक्झॅक्टली 20 रुपयावर 1 रुपये डिस्काउंट असेल तर 20ची वस्तू 19ला विकल्या गेलेल्या आहेत आणि हा 19 काय आहेत आपला SP. म्हणजे इथे जे रिलेशन दिसत आहेत CP इज टू MP इज टू SP. खरेदी किंमत इज टू आपलं काय म्हणणं, खरेदी किंमत इज टू आपलं छापील किंमत इज टू विक्री किंमत. ठीक आहे, इथे खरेदी किंमत आणि छापील किंमतचा जो रेशो आहे तो 20:23 आहेत. आणि इथे जो रेशो दिसतो आहे विक्री किंमत, कारण 5% आपण डिस्काउंट दिलेला आहे, 20:19. म्हणजे 20ची वस्तू आपण 19 रुपयाला विकलेली आहेत. इथं MP आहेत, इथे 23 आहेत, इथे 20 आहेत. MP तर सारखा असायला पाहिजे ना. मग सारखा करण्यासाठी काय करणार, आपल्याला इक्वल करणार, बॅलन्स करणार. राईट, बॅलन्स करण्यासाठी 23 आणि 20 याला 23ने मल्टिप्लाय करायचं, याला 20ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच काय होईल, बॅलन्स होईल. रेशोच्या एका भागाला जर 20ने मल्टिप्लाय करत असेल तर याही रेशोला मला 20ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण 20:23 हा एक रेशो आहे आणि 20:19 हा एक रेशो आहे. रेशोच्या एका भागाला जर मी 23ने मल्टिप्लाय करत असेल तर रेशोच्या दुसऱ्याही भागाला 23ने मल्टिप्लाय करावं लागेल, जेणेकरून आपला आन्सर आपल्याला दिसून येईल. ठीक आहे, एक या अँगलनी सोडवता येईल, एक सक्सेसिव्हनी सोडवता येईल, ते पण सांगतो मी तुम्हाला. आता जो नव्या स्वरूपात जो रेशो मिळतो आहे आपल्याला, CP इज टू MP इज टू SP, 20 × 20 400, त्याच्यानंतर 23 × 2 = 46, 460. आणि जो विक्री किंमत मिळत आहे 19 × 3 = 57, 5 कॅरी फॉरवर्ड, 19 × 2 = 38 आणि 5 = 43. सो 437. एक्झॅक्टली 437. आता आपल्याला याने विचारलेलं आहे तर त्याला शेकडा नफा किती झालेला आहे. कॉस्ट प्राईसची युनिट किती दिसून येत आहेत, 400. विक्री किमतीची युनिट किती दिसत आहेत, 437. आता मी तुम्हाला म्हटलेलं आहे नफा किंवा तोटा हा जर फाइंड आउट करायचा असेल तर रिलेशन कोणाकोणामध्ये असेल, खरेदी किंमत आणि विक्री किंमत. राईट, एक्झॅक्टली. आता खरेदी किंमत इथे 400 युनिट आहेत, विक्री किंमत 437 आहेत. दोघांमधला डिफरन्स किती आहे, 37 युनिटचा. 37 युनिटचा डिफरन्स आहे. 37 हा कॅल्क्युलेशन कोणावर होणार, आपण नेहमी कॉस्ट प्राईसवर करतो आणि कॉस्ट प्राईस ऑलवेज बेसला येणार. 400च्या 37 400च्या किती टक्के आहेत, टक्केमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी मल्टिप्लाइड बाय 100 करतो आहेत. 2 शून्य गेले, 4 9 36, 1 4 2 8 4 25, 9.25% हा काय येणार आपला प्रॉफिट पर्सेंटेज. येस, आन्सर ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं आन्सर असणार. त्याही अनुषंगाने आता एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपण याला करणार आहोत. ठीक आहे, एका वेगळ्या दृष्टिकोनातून, एक याही पद्धतीनं तुम्ही करू शकता आणि एका दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही याला करू शकता. दुसरी मेथड सांगतो मी याची, याला म्हणतो आपण सक्सेसिव्ह मेथड. आणि सक्सेसिव्ह मेथडमध्ये x + y + xy/100. ठीक आहे, हे अशा पद्धतीनं तुम्हाला करता येणार. आणि दुसरं, हा एक सक्सेसिव्हचा एकचा फॉर्म्युला आहे सक्सेसिव्हचा. आता हा याचे जे साईन आहेत ते व्हॅल्यूजच्या अकॉर्डिंग चेंज होतात. ज्या पद्धतीनं आता इथे म्हटलेलं आहे, सपोज मी आपलं काय शेकडा 15%ने वाढवून लिहिलेले आहेत, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण इथे 15 घेणार आणि नंतरच काय झालेलं आहे 5% सूट दिलेली आहेत. राईट, वायची व्हॅल्यू 5% दिलेली आहे, म्हणजे वायची व्हॅल्यू 5 करणार. आता सूट दिलेली आहेत म्हणजेच काय मायनस झालेली आहेत व्हॅल्यू, म्हणजे हा -5 होईल. वाढवलेली आहेत म्हणजे +15 होईल. एक्झॅक्टली. ठीक आहे, आता 15 - 5, 15 - 5. त्याच्यानंतर आता जो प्लस आहेत, हा प्लस याच्या येण्यामागचं कारण काय, कारण एक्स आणि वाय दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत, पॉझिटिव्ह आहेत. सो इथे तुम्हाला कळत असेल प्लस इंटू प्लस काय होणार ऑलवेज पॉझिटिव्ह, प्लस इंटू मायनस काय होणार मायनस, मायनस इंटू प्लस काय येणार मायनस, आणि मायनस इंटू मायनस काय येणार प्लस. हे साईन तुमच्या ज्याला कळत नसेल त्यांनी त्याच्या नोटबुकवर लिहून ठेवून द्यायचं, कारण पुढे तुम्हाला याचं खूप काम आहेत. प्रॉफिट पर्सेंटेज असो, त्याच्यानंतर सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट असो, त्यानंतर आपला रेशो असो, रेशोच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशनमध्ये सुद्धा याचं चांगलं काम आहे. ठीक आहे, हे ज्याचं क्लिअर आहेत त्याला ह्या सर्व गोष्टी कॅल्क्युलेशन सोपं जाईल. ओके, प्लस इंटू प्लस तेव्हाच प्लस झालेला आहे. आता इथे काय होणार, इथे एक व्हॅल्यू प्लस आहेत, एक व्हॅल्यू मायनस आहेत, म्हणजेच काय येणार मायनस 15 × 5. ठीक आहे, डिवायडेड बाय 100. ओके, डिवायडेड बाय 100. आता असं जर असेल तर इथे बघा लक्षात येत असेल तुमच्या 15 - 5 किती येणार 10. त्याच्यानंतर मायनस 15 × 5 = 75, 75 डिवायडेड बाय 100 म्हणजेच किती येणार 0.75. सो 0.75.
जो दिसून येतो आहे आपल्याला इथे 10 मायनस 0.75 म्हणजेच किती येणार 9.25% काय दिसतं आहे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत म्हणून प्रॉफिट. निगेटिव्ह जर व्हॅल्यू असती तर काय झालं असता लॉस दिसून आलेला असतं आपल्याला. एक्झॅक्टली ठीक आहे. हा आहे आपला सक्सेसिव्ह. सो 9.25% या अनुषंगाने तुम्हाला काढता येतात आणि दुसऱ्याही ज्या पद्धतीने आपण रेशिओ मेथडने शिकलेलो आहेत त्याही पद्धतीमधून तुम्हाला काढता येतात. सो बेटर वे जे योग्य वाटेल ते घ्यायचं. राईट ठीक आहे. हे तुम्हाला असं वाटत असेल की फार इझी आहेत एकदा चेक करून घ्यायचं. पर्सेंटेज हा चॅप्टर व्यवस्थितरित्या बघायचा. पर्सेंटेजचं एक लेक्चर घेतलेलं आहे आपण ते लेक्चर प्रॉपरली बघायचं आणि देन या सर्व गोष्टी अप्लाय करण्याचा प्रयत्न करायचा. ओके ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. कारण प्रत्येक जे आपण सिरीज घेतो आहेत ती PYQ प्लस कन्सेप्ट प्लस PYQ या दृष्टिकोनातून घेतो आहेत आणि सुरुवातीला जे आपण चॅप्टर डिस्कस केलेले आहेत ते बिलकुल म्हणजे या चॅप्टरचा बेस काय असणार रेशो आणि पर्सेंटेज. ठीक आहे. त्याच्या अनुषंगाने आपण ते डिस्कस करतो आहे. त्याच पद्धतीने आपण टाइम डिस्टन्स स्पीड डिस्कस केलेला आहे. हा चॅप्टर कशाच्या या चॅप्टरचा बेस म्हणजे एकूणच हा चॅप्टर कुठल्या चॅप्टरचा बेस असणार बोट अँड स्ट्रीमचा. पुढे आपण चॅप्टर डिस्कस करूया बोट अँड स्ट्रीम. ठीक आहे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. ओके. सार्थकने 3.25 समोसा याप्रमाणे 60 समोसे खरेदी केले. जर त्याने त्याऐवजी 39 रुपये प्रति केजी याप्रमाणे मिठाई घेतली असती तर त्याला किती मिठाई मिळालेली असती. बघा आता इथे अशा पद्धतीचं रिलेशन दिसून येत आहे. सर 3.25 रुपयाचा एक समोसा आहे आणि त्याने 60 समोसे खरेदी केलेले आहेत. तर ही काय झाली त्याची कॉस्ट प्राईस. राईट. एवढे पैसे त्यांनी मोजलेले आहेत 60 समोसे खरेदी करण्यासाठी. 60 गुणिले 3.25. आता याच पैशामध्ये जर त्यांनी 39 रुपये प्रति किलो जर आपलं हे मिठाई जर घेतली असती तर ती मिठाई किती किलो मिळालेली असते त्याला. ठीक आहे. मग डिवायडेड बाय काय करणार 39. याचं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा हे सुटे ठेवलेलं बेटर आहेत ना. राईट. आपलं कॅल्क्युलेशन इझी होऊन जाईल. 3 13 39 3 20 60. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर जर करतो म्हटलं तर 20 त्रिक 60 आणि किती येणार 60 आणि 65. 20 गुणेला 3.25 जर करतो म्हटलं तर 65 मिळतात आणि 65 डिवायडेड बाय 13 13 65. ठीक आहे. 20 त्रिक 60 आणि 20 गुणेला 0.25 म्हणजे किती येणार 5 किंवा 20ला इंटू 1/4 पण करून टाकायचं म्हणजेच किती येणार 5. 0.5 म्हणजेच काय येणार 1/4. ठीक आहे. जे किती मिळतात आपल्याला 5 kg. 5 kg आपली ही मिठाई आपल्याला इथे मिळत आहे. ओके. सोपं आहे आणि सरळ आहे खूप. आता केजीज का बरं आलं इथे कारण इथे म्हटलेलं आहे 39 रुपये पर केजी. ग्रॅममध्ये जाईल का ते नाही केजीमध्ये येईल. ठीक आहे. तो तुम्हाला 500 ग्रॅम पण दिसून राहिलं सर मग 500 ग्रॅम यायला पाहिजे नाही तसं नाही. तर आपल्याला तिथे केजीमध्ये युनिट केजी दिसत आहेत त्याच्यामुळे आपण केजी घेतलेलं आहेत. ओके ठीक आहे. चला. नीरजने 500 रुपये खरेदी किमतीचे घड्याळ 560ला विकले. तुषारने 600 रुपये खरेदी किमतीचे घड्याळ 666ला विकले. तर दोघांपैकी शेकडा नफा कोणाला अधिक मिळालेला आहे. बघा नीरज आणि कोण आहेत तुषार आहेत. ठीक आहे. नीरजचंच ट्रान्झॅक्शन बघा. नीरजचा जो CP आहे 500 रुपये आहेत आणि जो सेलिंग प्राईस आहे ते 560 रुपये आहेत. म्हणजे या दोघांमध्ये काय दिसून येत आहेत आपल्याला 60 रुपये प्रॉफिट झालेला आहे. 60 रुपये जो प्रॉफिट झालेला आहे तो कोणावर कन्सिडर करणार पण खरेदी किमतीवर. म्हणजे 60 हा 500चा किती % आहेत एक्झॅक्टली किती दिसून येत आहेत 12%. सो 12% प्रॉफिट नीरजला झालेला आहे. त्याच्यानंतर येतो आहे तुषार. तुषारने काय केलेलं आहे तुषारची खरेदी किंमत आहे 600 रुपये आणि 666ला ते घड्याळ विकत आहेत. दोघांमध्ये फरक जो किती दिसून येतो आहे 66 रुपयाचा आणि 66 रुपये प्रॉफिट झालेला आहे. तर 66 हे 600चे किती % आहेत एक्झॅक्टली 2 शून्य गेले 2 शून्य गेले 6 11 60 हा येणार 11%. ठीक आहे. पर्सेंटमध्ये कन्सिडर पर्सेंटेजमध्ये जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर मल्टिप्लाइड बाय 100 करतोय आपण. ठीक आहे. 11%. दोघांमध्ये डिफरन्स कितीचा दिसून येतो आहे 1%चा आणि 1% कोण जास्त आहेत नीरज जास्त आहेत. सो शेकडा नफा कोणाला अधिक मिळाला आणि किती मिळाला 1%नी जास्त मिळालेला आहे नीरजला. म्हणून आन्सर ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं आन्सर असेल. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रश्न जाऊया. नेक्स्ट प्रश्न बघा. 1 रुपये 4000 रुपये किमतीची वस्तू 10% सूट देऊन विकल्यास आलेल्या किमतीवर मंदीमुळे परत 5% सूट दिली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती. ठीक आहे. त्या वस्तूची विक्री किंमत किती आहे. दोन्ही दृष्टिकोनातून हा क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करता येतो. आता बघूया आपण कशा पद्धतीने या क्वेश्चनला अटेम्प्ट करणार आहोत. सक्सेसिव्ह पण लागतो आहे
आणि विदाउट सक्सेसिव्ह रेशिओ थ्रू पण जाता येतं तुम्हाला. 10%ला काय लिहिणार आपण? 10 1 10, 10 9, 10 10 100. अरे यार एक मिनटं, 10 10 100. अरे 1/10 म्हणजे 10 रुपयावर 1 रुपये आपण काय देतोय? डिस्काउंट देतो आहेत, राईट. जो CP आहेत आणि जो आपला सेलिंग प्राइस आहेत, 10 रुपयावरून 1 रुपये डिस्काउंट म्हणजेच किती? 9 रुपये. खरे विक्री किंमत काय असेल? ठीक आहे, हा आपण MP. सूट कोणावर देतो आहेत? मार्क प्राइसवर देतो आहे. ठीक आहे, लक्षात द्यायचं. पहिल्या ह्याच्यामध्ये हे झालेलं आहे. त्याच्यानंतर परत मंदीमुळे 5% सूट दिलेली आहे. 5%ला लिहितो आहे आपण 1/20. ठीक आहे, 20वर 1 रुपयाची सूट देतोय आपण 20:19. 20:19 म्हणजे 20 रुपयावर 1 रुपयाचे डिस्काउंट दिल्यामुळे विक्री किंमत किती होणार? 19 रुपये होणार. ठीक आहे, आता 20 गुणेला 10 आपसा याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला दिसून येतं 200. 19 गुणेला 9 171. आता या 200 युनिटची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहेत. 4,000 रुपये किमतीची वस्तू म्हटलेल्या आहेत ना त्यांनी. 4,000 रुपये किमतीची वस्तू म्हणजे 4,000 रुपये किंमत काय असणार? त्याची मार्क प्राइस आहे त्या वस्तूची, छापील किंमत आहे. 200 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहेत आपल्याला? 4,000 रुपये दिलेली आहेत. 4,000 रुपये वास्तविक दिलेले आहेत. इथे किती आलेले होते? 200 आलेले होते. ते 200 नसून किती आहेत? 4,000 आहेत. 200ला कितीने मल्टिप्लाय करावं जेणेकरून 4,000 येईल? राईट, 20ने. 20नी जर 200ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 4,000 जर मिळत असेल तर रेशोच्या दुसऱ्याही भागाला 20नी मल्टिप्लाय करायचं म्हणजेच काय मिळणार आपल्याला? आपली विक्री किंमत मिळणार. राईट, किती येणार? 171 तुम्ही 142. राईट, 142 प्लस 200 म्हणजे 342. बरोबर आहे, 342. हा जो शून्य आहे तो ॲज इट इज राहणार. ठीक आहे, काय येणार आपला आन्सर? पर्याय क्रमांक 1, 3,420 ही काय येणार? आपली व्हॅल्यू येणार. त्याच्यानंतर आणखी एक दुसऱ्या अँगलनी काय करता येईल सर याला? दुसऱ्या अँगलनी असं करता येईल बघा. दुसऱ्या अँगलनी असं करता येईल, डिस्काउंट देतो आहेत, सक्सेसिव्ह जर अप्लाय करतो आहे, डिस्काउंट देतो आहेत म्हणजेच काय होणार? निगेटिव्ह होणार. एक्सची व्हॅल्यू -10 आलेली आहे. त्याच्यानंतर वायची व्हॅल्यू -5 आलेली आहे. पुन्हा डिस्काउंट देतो आहेत आपण, बरोबर आहे. ठीक आहे, -10 -5 एक्झॅक्टली -10 -5 प्लस, कारण मायनस इंटू मायनस काय होणार? प्लस होणार. 10 5 50 डिवायडेड बाय 100. ठीक आहे, म्हणजेच किती येणार? 0.5. -10 -5 किती येणार? -15 प्लस 0.5. -15 प्लस 0.5 म्हणजेच किती येणार? 14.5%नी व्हॅल्यू डिक्रीज करायची, याची 14.5% काढायचे म्हणजेच काय मिळणार आपल्याला? विक्री किंमत मिळणार. एक्झॅक्टली. ठीक आहे, आता 4,000चे इंटू 14.5% जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर कशा पद्धतीनं करणार? राईट, आपला जो हे करायचा असेल टोटल डिस्काउंट, तर तो टोटल डिस्काउंट अशा पद्धतीने येणार. ठीक आहे, किंवा तुम्ही असं पण करू शकता आहेत 85.5%ची डिरेक्टली व्हॅल्यूसुद्धा काढू शकता. बरं, एनिवे डिस्काउंट आपण टोटल फाइंड आउट करूया. हा डेसिमल हटवायचा, इथे 1 0 देऊन देणार. राईट, किती येणार? 145. 3 0 गेले, 3 0 गेले, 4 5 20, 4 चौक 16 2 18, 1 कॅरी फॉरवर्ड, 4 1 4 आणि 1 5. 580 रुपये डिस्काउंट येणार. 580 जर डिस्काउंट मिळालेला असेल 4,000 रुपयावर तर वस्तू कितीला विकली असणार? 20. ठीक आहे, किती? 3,420 रुपयाला आपण ती वस्तू विकलेली असणार. एक्झॅक्टली. कुठल्या माध्यमातून काढलेल्या आहेत आपण? हे सक्सेसिव्हच्या माध्यमातून काढलेलं आहेत. याला लिहिलेलं आहेत -x -y प्लस xy. का बरं प्लस xy काय झालं? -x इंटू -y, -x इंटू -y अशा पद्धतीनं. जर मायनस इंटू मायनस काय होणार? प्लस येणार, म्हणून प्लस XY आपण त्याला कन्सिडर केलेलं आहे. 10 गुणेला 5 50, 50 डिवायडेड बाय 100. ठीक आहे, तुम्हाला पर्सेंटेज हा घटक बघावा लागेल कारण प्रत्येक वेळेला तुम्ही स्टक होत जाणार इथे. ठीक आहे, मला माहिती आहे, परंतु हाच बेस्ट वे आहेत की असल्या पद्धतीचे प्रश्न अगदी कमी ड्युरेशनमध्ये सॉल्व करण्याचा. ठीक आहे, आणि बिलकुल ऑथेंटिक वेनी, कुठली असं एक फेक ट्रिक वगैरे अप्लाय करून नाही. ठीक आहे, हा एक प्रॉपर एक अप्रोच आहेत असल्या पद्धतीला डील करण्याचा, असल्या प्रश्नांना डील करण्याचा. ठीक आहे, चल ही स्ट्रेक तुम्हाला 3 सक्सेसिव्ह डिस्काउंट दिलेलं असेल त्याच्याही बाबतीत लागून येत आहे. मग तिथे झेड वगैरे घ्यावं लागेल, XY प्लस YZ प्लस XZ डिवायडेड बाय 100. याही गोष्टी येईल, ते पुढे आपण बघूया. जसजसे प्रश्न येईल त्यावेळेला आपण ती गोष्ट शिकूया. ठीक आहे, चालेल.
एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयाला विकल्यावर 60 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत हा एक काय आहे? अ शॉपकीपर सोल्ड 15 शर्ट फॉर 2340. ही सफर्ड अ लॉस ऑफ ₹60. व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ इच शर्ट? ओके, एनिवे, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती आहे? बघा, 2340 रुपयाला त्यांनी ते वस्तू विकलेली आहेत, ते शर्ट विकलेले आहेत, परंतु त्याला 60 रुपये तोटा झालेला आहे. तोटा जर होत असेल तर त्याची खरेदी किंमत किती असणार? 60 रुपयाच्यात ॲड करून द्यायचे, म्हणजेच काय येणार आपल्याला खरेदी किंमत? हे किती आहे? 2400 रुपये. 2400 रुपये 15 शर्टची खरेदी किंमत आहे, तर एका शर्टची किती असणार? 2400 डिवायडेड बाय 15 करणार. ठीक आहे, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत विचारलं ना. 2400 डिवायडेड बाय 15, 15 एक 15, 15 9 24 होतात. ठीक आहे, 15 चौक 60, 140 रुपये. सॉरी, 2400 डिवायडेड बाय 15, 15 एक 15, 15 आणि 9 24, 15 सक 90, 160 रुपये. 160 रुपये काय येणार? याचा आन्सर येणार. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. ओके, ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. खूप काही असं अवघड वगैरे नाही आहेत, बस एवढे प्रश्न करून जायचे आणि निवांतपणे पडून राहायचं. ठीक आहे, प्रॉफिट पर्सेंटेज इथंच तुमचं कंप्लीट होऊन जाईल. प्रॉफिट अँड लॉस याच्या व्यतिरिक्त विचारून काय विचारणार? संजयने एक बंगला 7,50,000 रुपयाला घेतला, तो बंगला किती रुपयांना विकला म्हणजे 12.5% नफा होईल. 12.5%ला काय लिहितोय आपण? 1/8. 1/8 म्हणजे 8 रुपये जर त्याची खरेदी किंमत असेल तर 1 रुपये प्रॉफिटनी ते आपण तो बंगला विकतो आहेत, कारण 12.5% नफा घेतो आहेत. 8 वरून ती वस्तू 9 रुपयाला विकतो आहेत. 8:9 हा काय मिळाला? आपला रेशो मिळाला. रेशो कशाचा? CP:ESP. खरेदी किंमत आणि विक्री किंमतीचा रेशो किती आहे? 8:9. ओके, ठीक आहे. आता आपल्याला संजयने एक बंगला 7.5 रुपयाला 7.5 लाखाला विकत घेतला आणि तो किती रुपयांना विकला म्हणजे 12.5% प्रॉफिट होईल. 8 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहे त्याला? 7.5 लाख रुपये, 7,50,000 रुपये. तर नवीन युनिटची व्हॅल्यू किती असणार? एक्झॅक्टली. ठीक आहे, 8 लाख कितीने मल्टिप्लाय करावं जेणेकरून 7.5 लाख मिळेल? मग काय करणार? 7.5 लाख, 7,50,000 डिवायडेड बाय 8. एक्झॅक्टली 8 9 72. त्याच्यानंतर इथे किती राहतात? 3. 8 त्रिक 24, 6, 8 7 56, 8 पंच 40. 93,750 गुणिले जर 8 करतो आहेत आपण, तर आपल्याला 7,50,000 ही व्हॅल्यू मिळते. तर 93,750 इकडे पण मल्टिप्लाय मध्ये करणार, कारण रेशिओच्या एका भागाला जर 93,750 ने मल्टिप्लाय केल्यानंतर वास्तविक किंमत जर मिळत असेल तर रेशिओच्या दुसऱ्याही भागाला 93,750 ने मल्टिप्लाय करायचं, जेणेकरून आपल्याला काय मिळणार? विक्री किंमत. एक्झॅक्टली. ठीक आहे, 9 5 45, 4 कॅरी फॉरवर्ड, 9 7 63, 4 67, 750 कुठे दिसून येतोय आपल्याला? येस, आन्सर ऑप्शन क्रमांक 2 काय असणार आपलं उत्तर असणार. एनिवे, ठीक आहे, हे इथं शॉर्ट वेनी याच्या जास्त कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. पुन्हा तुम्हाला दाखवून देतो आहे. कुठे गेलेले आहेत? 9 5 45, 4 कॅरी फॉरवर्ड, 9 7 63, 4 67, 6 कॅरी फॉरवर्ड, 9 त्रिक 27 आणि 6 33, 3 कॅरी फॉरवर्ड, 9 9 81, 3 84. ठीक आहे, 8,43,750. येस, 8,43,750 हे काय असणार आपलं आन्सर असणार. एक्झॅक्टली. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनला बघूया. क्वेश्चन सोपे आहेत परंतु ठीक आहे. हा प्रश्न नेहमी आपल्याला आयोगाने आता ट्रेंडिंगवर आणलेला आहे. प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला याच्यावर प्रश्न विचारलेले दिसून येतात. बघा, साखरेची किंमत 60% ने वाढवली, घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाहीत. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, काय माहिती आहे? प्राइस इंटू कन्झम्पशन इक्वल टू काय मिळणार? एक्सपेंडिचर मिळणार. एक्झॅक्टली किंमत इकॉनॉमिक सर्वांना माहिती आहेत आणि सर्वच जण वाचत आहेत, कंबाईन जवळ येत आहेत. किंमत गुणिले उपभोग बरोबर खर्च. मी म्हटलेलं आहे की एका वस्तूची साखरेचा जो उपभोग आहे 40 रुपये किलोग्राम साखर आहेत. एक के जी साखर 40 रुपयाला मिळत आहेत. 5 किलो माझं कन्झम्पशन आहे एका महिन्याचं. सो 5 किलो जर कन्झम्पशन असेल तर 40 गुणिले 5 म्हणजेच किती येणार? 200 रुपये माझा साखरेवरचा खर्च आहे. एक्झॅक्टली. आता याच्यामध्ये किंमत वाढलेली आहेत, किंमत जी आहेत किंमत वाढलेली आहेत, किंमत वाढून किती झालेली आहेत? 50 झालेली आहेत. तर कन्स्टंट खर्च राहण्यासाठी साखरेमध्ये म्हणजे साखरचं कन्झम्पशन मला किती किलोनी कमी करावं लागेल? किती किलोनी कमी करावं लागेल?
जो एक्सपेंडिचर आहे तो माझा 200 रुपये असायला पाहिजे. एक्सपेंडिचर जो आहे तो 200 रुपये असायला पाहिजेत. तर त्या केसमध्ये कारण साखरेची किंमत वाढलेली आहे तर मला कन्झम्पशन घटवावं लागेल, माझं उपभोग घटवावं लागेल. तर उपभोग किती किलोनी घटवणार? 1 किलोनी घटवणार. कारण 50 इथे 200 येण्यासाठी 50ला कितीने मल्टिप्लाय करावं जेणेकरून इथे 200 येईल? 4नी. एक्झॅक्टली 50ला जेव्हा मी 4ने मल्टिप्लाय करणार तेव्हाच इथे 200 मिळेल ना. म्हणजे माझा जो उपभोग असेल तो 4 किलो असणार. साखरेचा जो उपभोग असणार तो 4 किलो असणार. आधी 5 किलो राहायचा कधी? जेव्हा साखर 40 रुपये किलो होती. परंतु माझा कन्झम्पशन मला तेवढाच ठेवायचा आहे, सॉरी माझा एक्सपेंडिचर मला तेवढाच ठेवायचा, माझा खर्च तेवढाच ठेवायचा आहे. तर मला कन्झम्पशनमध्ये कमी करावं लागणार, घट करावं लागणार, राईट. कन्झम्पशन कमी करावं लागणार. तर त्या दृष्टिकोनातून कन्झम्पशन इथे 200 रुपये येण्यासाठी 50ला कितीने मल्टिप्लाय करावं जेणेकरून 200 येईल? 4ने. ठीक आहे. नसेल कळत तर इथे काय करायचं तुम्हाला 200 डिवायडेड बाय 50 करून द्यायचं. 50 चौक 200. आलं का लक्षात? ठीक आहे. फार सोपं आहे आणि सरळ आहेत, खूप काही असं अवघड वगैरे नाही आहेत. बस याच आधारावर हा प्रश्न आहे. झालं. इथे व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, तिथे पर्सेंटेज दिलेले आहेत. कशा पद्धतीनं ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे. बघा 60% वाढलेली आहे. 60%ला काय लिहिणार? 60 डिवायडेड बाय 100. बरोबर आहेत, राईट. 5 रुपयावरून 3 रुपये किंमत वाढलेली आहेत. बरोबर आहेत. आधी इथे प्राइस लिहितो आहेत. प्राइस इंटू कन्झम्पशन इक्वल टू एक्सपेंडिचर. एक्झॅक्टली. आधी प्राइस किती होती? 5 होती. नंतर किती झाली? ती 8 झालेली आहे. बरोबर आहेत. तर सपोज जर मी म्हटलेलं आहे 5 रुपये किलोग्रॅम एक वस्तू होती. ठीक आहे. साखरची किंमत 5 रुपये किलोग्रॅम आहेत. 5 रुपये किलोग्रॅम असताना मी 8 किलो साखर वापरायचो. त्या केसमध्ये माझा 40 रुपये एक्सपेंडिचर असायचा. आलं का लक्षात? 40 रुपये एक्सपेंडिचर असायचा. तर मला हा एक्सपेंडिचर कायमच ठेवायचा आहे. कारण तिथे म्हटलेलं आहे तसं. तिथे काय म्हटलेलं आहे? तिथे असं म्हटलेलं आहे सर की घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही आहेत. खर्च आपल्याला कन्स्टंट ठेवायचा आहे. खर्च हा 40 रुपयेच असायला पाहिजेत. तर या 8ला कितीने मल्टिप्लाय करावं जेणेकरून 40 येईल? म्हणजे मला हे 40 रुपये जो एक्सपेंडिचर आहे तो कन्स्टंट ठेवायचा आहे. तर या 8ला 5ने जेव्हा मल्टिप्लाय करू तेव्हा मला 40 मिळणार. म्हणजेच जे कन्झम्पशन आहेत ते कितीनी युनिटनी कमी झालेलं आहे? 3 युनिटनी कमी झालेलं आहे. आधी किती होतं? 8 होतं. म्हणजेच 3 हे 8च्या किती पर्सेंट आहे? बस एवढंच. किती पर्सेंट येतात? 37.5%. कारण 8 फॅमिली आपण बघितलेली आहेत. कशामध्ये? पर्सेंटेज या घटकामध्ये 8 फॅमिली बघितलेली आहेत. 37.5% काय असणार? 5% म्हणा किंवा 37.2% काय येणार आपलं? पर्सेंटेज. ठीक आहे. एवढ्या आणि एक्सपेंडिचर जर आपण कमी केलं तर आपला जो खर्च आहे तो एवढ्या 37.5%ने जर कन्झम्पशन जर आपण कमी केलं तर आपला जो एक्सपेंडिचर आहे तो कन्स्टंट राहणार. आलं का लक्षात? किमतीमध्ये वाढ झालं त्या केसमध्ये. लक्षात घेऊन घ्यायचं. सोपं आहे, खूप काही असं अवघड वगैरे नाही आहे. चला बघूया आता नेक्स्ट प्रश्न काय म्हणतोय. एक वस्तू शेकडा 4 सूट मिळाल्या म्हणजे 4% सूट मिळाल्यानंतर 10,980 रुपयाला मिळाली. तर त्या वस्तूची छापील किंमत आपल्याला इथे विचारलेली आहे. मार्क प्राइस किती आहेत? एक्झॅक्टली. आता इथे एक गोष्ट लक्षात येत असेल की मार्क प्राइस आपल्याला विचारलेली आहेत आणि मार्क प्राइसवरच आपण डिस्काउंट देतो आहेत. एक्झॅक्टली. हे आपल्याला रिलेशन माहिती आहेत की डिस्काउंटचं जे रिलेशन आहे ते मार्क प्राइसवर आहेत. 4% म्हणजेच किती? 4/100 म्हणजे 4 × 4 4 × 25 100. 25वर 1 रुपये डिस्काउंट. ठीक आहे. 25 युनिटवर 1 रुपये डिस्काउंट दिला असेल तर विक्री किंमत किती झाली असणार तिची? 24. सो मार्क प्राइस इज टू सेलिंग प्राइस. एक्झॅक्टली. आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे? 10,980 रुपयाला ती वस्तू मिळालेली आहे. 4% डिस्काउंट दिलेला आहे. म्हणजे या 24 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहेत आपल्याला? 24 युनिटची व्हॅल्यू दिलेली आहे 10,980. बरोबर आहेत. या 24ला कितीने मल्टिप्लाय करावं जेणेकरून 10,980 मिळेल? ठीक आहे. काम करूया आपण. 10,980 डिवायडेड बाय 24. एक्झॅक्टली. 24 चौक 96. 96 आणि 9 4 13 म्हणजे 138. 24 25 आणि 4 चौक 16. एक मिनटं. 10,980 डिवायडेड बाय 24. 24 चौक 96. 3 10तून 9 गेला 1. 138.
24 पंच 120, 24 पंच 4 पंच 20, 140 येते आहेत, राईट. 20 पंच 100, 4 पंच 120, राईट. 24 पंच 120, ओके. 120, 8, 1, पुन्हा 1 0. त्याच्यानंतर येत आहेत 20 7 140, 4 7 28, 138, 457, 138, बरोबर आहेत. 2, त्याच्यानंतर हा 8तून काहीतरी चुकलं आहे का इथे, 138 नाही आहेत, 168 येईल. 7 चौक 28, 2 7 2 14 2 16, 168, सॉरी 168 येईल. म्हणजे हा 2 प्लस इकडे 10तून 8 गेले, 2 राहिलेले आहेत, 1 गेलं कॅरी फॉरवर्ड, 120. 24 पंच 120 पॉईंट, ठीक आहे. इथे 12 राहिलेले आहेत, नॉट 24ला 12ने भाग जात नाहीत, एक हे दिलेलं आहे आणि इथे डेसिमल. 457.5, म्हणजे 24 गुणिले जर 457.5 जर करतो आपण, त्या केसमध्ये आपल्याला 10,980 रुपये ही व्हॅल्यू मिळतात. म्हणजेच रेशिओच्या एका भागाला आपण 457.5ने मल्टिप्लाय केल्यानंतर 10,980 मिळत असेल, तर 25ला सुद्धा 457.5ने मल्टिप्लाय करायचं आणि आन्सर जे येईल ते आपल्या डेसिमलमध्ये येईल. हां, जे इथे दिसून येत आहेत, एक हा ऑप्शन आहेत, एक पर्याय क्रमांक 4 हे ऑप्शन आहेत. आता दोन्हीही नियर अबाउटच आहेत, 437, 442.5. ओके, एनिवे चला बघूया आपण याचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं करणार. सो 25ला सुद्धा आपण 457.5ने मल्टिप्लाय करणार. 25 5 100, 12 कॅरी फॉरवर्ड, 25 7 175 प्लस 12 187, 187चा 7, 8 18 कॅरी फॉरवर्ड, 25 5 126, 125, 125 8 आणि 5 13, 143, 3 14 कॅरी फॉरवर्ड, 25 चौक 100 आणि 14 114, बरोबर आहेत. आणि हा आपला पर्याय क्रमांक आन्सर काय असणार, 2 हे आपलं उत्तर असणार. बघा डेसी इथे 1 डिजिट नंतर पॉईंट आहेत, इथे पण 1 डिजिट नंतर आपण पॉईंट देऊ. 11,437 रुपये 50 पैसे ही काय असणार, मार्क प्राईज असणार. आलं का लक्षात, ही काय असणार आपली मार्क प्राईज 11,000. बरोबर आहे, हे आपले मार्क प्राईज असणार. चला नेक्स्ट प्रश्नाला जाऊया. खूप काही अवघड वगैरे नाही आहे, रेशिओ फॉर्म केला, थोडं कॅल्क्युलेटिव्ह आहेत कारण व्हॅल्यूज तशा दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते कॅल्क्युलेटिव्ह आहेत, अदरवाईज नाही आहेत. 13 वस्तूंची खरेदी किंमत ही 11 वस्तूंच्या विक्री किमती इतकी असल्यास फायदा किती टक्के होईल, अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येतो आहेत, राईट. ठीक आहे, आता CP किती आहेत आपल्याला तर माहिती नाही आहेत सर, बरोबर आहेत. म्हणजेच काय लिहिणार, 13 वस्तूंची जी खरेदी किंमत आहेत म्हणून 13 × CP लिहिलेलं आहे, बरोबर ही 11 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहेत, 11 गुणिला SP करणार, राईट. तर फायदा इतकी असल्यास तर फायदा किती टक्के होईल. आता काय करणार, CP ॲज इट इज, त्याच्यानंतर हा SP याच्या भागाकारामध्ये येईल, हा 11 आणि हा 13 काय बनणार, SP बनणार. म्हणजे हा इथे 11च्या डिवायडेडमध्ये 13 जाईल, कारण SP आपण इकडे घेतला आहे तर 11 इथे कायम राहील. CPच्या समोरची जी व्हॅल्यू आहे तो काय असणार आपला खरेदी किंमतची व्हॅल्यू, आणि SPच्या समोरची व्हॅल्यू किती आहे, 13 आहे. ठीक आहे. आता याच्यावर जर दिसतं आहेत आपला 2 युनिटचा गॅप दिसतो आहे, विक्री किमती आणि खरेदी किमतीमध्ये 2 युनिटचा गॅप आहेत. आता जर मला काय इथे रेशो जर बनवायचा असला, CP इज टू SP 11:13 हा रेशो बनतो आहे. कितीने मोठा आहेत SP, 2 युनिटनी मोठा आहेत, म्हणजे 2 युनिटच काय झालेलं आहेत आपल्याला प्रॉफिट होतो आहेत. एक्झॅक्टली 2 हा 11च्या किती % आहे, 2 हा 11च्या किती % आहेत, पर्सेंटमध्ये कन्सिडर करण्यासाठी मल्टिप्लाइड बाय 100, 100 गुणिले 2 200, 200 डिवायडेड बाय 11 किती येणार, 11 × 11 90, 11 × 8 88, 18.211%. येस, आन्सर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे, खूप केस अवघड नाही आहेत, फार सोपं आहे आणि सरळ आहेत. 13 वस्तूंची जी खरेदी किंमत आहे ती 11 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहेत. सेलिंग प्राईस माहिती नाही आहेत आपल्याला, एका वस्तूची किती आहेत, राईट. 13 वस्तूची एका वस्तूची खरेदी किंमत किती आहेत आणि एका वस्तूची विक्री किंमत किती आहेत माहिती नाही आहेत. त्याच्यासाठी X आणि Y घेतल्यापेक्षा आपण डायरेक्ट खरेदी किंमत आणि विक्री किंमतच लिहिलेलं आहे तिथे. 13 गुणिला CP इक्वल टू 11 गुणिला SP केलेला आहे. सो CP व्हेरिएबल एका साईडला घेतलं, व्हॅल्यूज एका साईडला घेतलेल्या आहेत, आणि आता इथे दिसून येत आहेत SPच्या समोरची व्हॅल्यू 13 आहेत, CPच्या समोरची व्हॅल्यू 11 आहेत, आणि आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे की
फायदा किती झालेला आहे, नफा किती झालेला आहे. इन केस जर एस पी जर 9 असतं तर ऑब्व्हियसली 2 युनिट तोटा दिसला असतं आपल्याला, राईट. परंतु इथे काय आहे, इथे 2 युनिटनी जास्त कोण दिसून आला, एस पी दिसून आला. त्या केसमध्ये आपल्याला काय दिसून आलं, प्रॉफिट कितीचं दिसून आलं, 2 युनिटचं प्रॉफिट. 2 युनिट हे 11 युनिटचे किती पर्सेंट आहेत, एवढं फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला दिसून येत आहेत की 18.211%. बस एवढा आहे याच्यामध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीचे प्रश्न जेव्हा विचारते त्या केसमध्ये हे असंच करायचं असते, या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहेत. हां, एकाच प्रकारच्या 7 पेन व 5 वह्या यांची एकूण किंमत 445 आहेत आणि 5 पेन व 7 वह्या यांची एकूण किंमत 455 आहेत, तर 1 पेन व 1 वही यांची अनुक्रमे किंमत किती, अशा पद्धतीचा प्रश्न विचारतोय. तर हा प्रश्न बिलॉंग करतो आहे आपल्या सायमल्टेनियस इक्वेशन. एक्झॅक्टली सायमल्टेनियस इक्वेशन फॉर्म करताना व्यवस्थितरित्या फॉर्म करायचं आहे. 7 पेन आणि 5 वह्या यांची एकूण किंमत किती आहे, 445 रुपये. एका पेनची आणि एका वहीची किंमत आपल्याला माहिती नाही आहे, तेच काढायचं आहे आपल्याला. मग एक काम करतो आहेत, एका पेनाची किंमत पी ठेवतो आहेत, राईट. एका पेनची किंमत पी आणि एका वहीची किंमत एन करतो आहे. नोटबुक, एक्झॅक्टली नोटबुकचा फर्स्ट लेटर आणि याचा पीचा फर्स्ट लेटर, राईट. एका पेनची किंमत पी आहेत आणि एका वहीची किंमत एन आहेत. तर असं असेल 7 पेनची किंमत किती असणार, 7 गुणिला पी म्हणजे 7p प्लस 5 वह्याची किंमत किती असणार, 5 गुणिला एन प्लस 5n. यांची जर बेरीज करतो तर किती आहेत, 445 आहेत. हे आहेत इक्वेशन 1. त्याच्यानंतर सेकंड, 5p प्लस 7p इक्वल टू 455 आहेत, बरोबर आहेत. हे इक्वेशन 2. आता याच्यापैकी कुणाला तरी एक इक्वल करावं लागेल, जेणेकरून आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू, सॉरी इथे पी नाही लिहिता, इथे एन लिहायचा होता. ठीक आहे, जेणेकरून एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. तर इन केस जर आपल्याला असं कन्सिडर करायचं आहे की या एनला सेम करायचं आहे, पीची व्हॅल्यू आली, पीची व्हॅल्यू नंतर आपल्याला यांची व्हॅल्यू सुद्धा काढता येईल. मग काय करणार, याचा कोएफिशियंट 7 आहे, याचा कोएफिशियंट 5 आहे. यांना जर इक्वल जर करायचं असेल तर या इक्वेशनला 7ने मल्टिप्लाय करायचं आणि याच्या कोएफिशियंटनी या इक्वेशनला 5ने मल्टिप्लाय करायचं. एक्झॅक्टली होल इक्वेशनला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला दिसून येते आहेत 7 गुणिला 7 49p प्लस 7 35 एन. एक्झॅक्टली त्याच्यानंतर 7 5 35, 3 कॅरी फॉरवर्ड 728 आणि 3 31, 3 कॅरी फॉरवर्ड 728 आणि 3 31, सो 3115. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशनला आता मल्टिप्लाय केल्यानंतर 5 गुणिला 5 25p प्लस 7 5 35n इक्वल टू 5 5 25, 2 कॅरी फॉरवर्ड 5 5 25 आणि 2 27, पुन्हा 2 कॅरी फॉरवर्ड 5 चौक 20 आणि 2 22, 2275. आता हे झालेलं आहे आपलं एक नव्या स्वरूपातलं एक इक्वेशन. आणि इथे दिसून येत आहेत एक साईन चेंज केल्यानंतर मायनस मायनस मायनस, जेवढे काही पॉझिटिव्ह आहेत त्याचे साईन मायनस मायनस होईल. प्लस 35 आणि मायनस 35 काय होणार, कॅन्सल होणार. 49p मायनस 25p म्हणजेच किती येणार, 24p. 24p इक्वल टू 3115 मायनस 2275. 11तून 8 आणि 3 11, हा 840. 24p इक्वल टू 840. एवढं आता इथपर्यंत ही व्हॅल्यू आपल्याला दिसून आलेली आहेत. सो अशा केसमध्ये जर आता हे इतकी व्हॅल्यू आलेली आहे, सो p इक्वल टू किती येणार, 840 डिवायडेड बाय 24. एक्झॅक्टली 840 डिवायडेड बाय 24. तर 24 त्रिक 72, 24 त्रिक 72, पुन्हा 12 राहिले, 24 पंच 120. सो p जो आहे, पीची व्हॅल्यू किती आलेली आहेत, 35. म्हणजे एका पेनची व्हॅल्यू किती आहेत, 35 रुपये आलेली आहेत. आणि एका पेनची जर व्हॅल्यू 35 रुपये येत असेल तर आपण पहिल्या इक्वेशनमध्ये प्लेस करायचं. 7 गुणिला 35 इक्वल टू 5n बरोबर 445. तर बघायचं मल्टिप्लिकेशन करून 35 गुणिला 7 किती येणार, 35, 3 कॅरी फॉरवर्ड 7 त्रिक 21 आणि 3 24, 245. सो इथे जर बघतो म्हटलं तर आपल्याला इथे दिसून येत आहेत की 245 प्लस 5n इक्वल टू 445. सो 5n इक्वल टू 445 डिवाइड मायनस 445 मायनस 245 किती येणार, 5n बरोबर
5 n बरोबर मिळणार आपल्याला 200. तर n बरोबर किती असणार, n बरोबर असणार 200 डिवायडेड बाय 5, 5 चौक 20. सो n इक्वल टू वॉट, n इक्वल टू आलेले आहेत आपले 40. म्हणजे एका नोटबुकची किंमत किती आलेली आहे 40. आणि हे ह्याच अँगलनी करावं लागतं. आता हे एवढं थॉरली मी समजावून सांगितलेलं आहे, परंतु बेटर वे की ऑप्शन थ्रू जायचं आणि चेक करायचं, क्रॉस व्हेरीफाय करता येते आपल्याला. आता क्रॉस व्हेरीफाय कसं करता येईल बघा 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 कसं करता येईल. सुरुवातीला आपण हे जाणून घेणार आहोत. काय म्हटलेलं आहे त्यांनी, तर एका पेन व एका वहीची अनुक्रमिक किंमत. पेनाची किंमत किती आलेली आहे 35 रुपये आलेली आहेत आणि वहीची 40 आलेली आहेत. येस, आन्सर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. बघा इथे 40 आणि 35 दिलेलं आहेत, ते एक्साइटमेंटमध्ये होऊन जाते त्या सर्व गोष्टी. या सिली मिस्टेक आहेत. आपण आन्सर सर्व गोष्टी प्रॉपरली करतो आहेत आणि देन शेवटी चुकून देतो आहेत. तर व्यवस्थितरित्या ऑप्शन ऑब्झर्व करायचे आणि देन क्लिक करायचं आन्सर. ओके, ठीक आहे. आता या सर्व गोष्टी मला नाही वाटत की या तुम्ही करायला पाहिजेत. ठीक आहे, या नाही केल्या तर बेटर आहेत, परंतु ज्याला बाय प्रोसेस जायचं असतं त्याने असंच जायचं आहे. ठीक आहे, चालेल. तर ऑप्शन थ्रू कशा पद्धतीने जाता येईल. आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात येत आहेत की 7 पेन व 5 वह्या यांची एकूण किंमत किती आहे 445 आहेत. तर एका पेन व एका वहीची अनुक्रमिक किंमत किती असणार. तर एक काम करायचं, आता या ऑप्शन थ्रू कशा पद्धतीने जायचं. 7 पेन आणि 5 वही. तर पहिला जो संख्या असेल ती काय असणार, ती असणार पेनाची, आणि दुसरी संख्या जी असणार, दुसरी व्हॅल्यू जी असणार ती असणार नोटबुकची. तर एक काम करायचं, 7 गुणेला जर 4 करतो म्हटलं, 40 करतो म्हटलं, तर आपल्याला किती मिळतात 280. 445 मायनस 280 किती मिळणार, 12तून 8 आणि 6 14. सो किती मिळतात 65. 65ला आता दुसरी व्हॅल्यू 35 आलेली आहे. 35 गुणेला जर 5 करतो म्हटलं तर 5 5 25, 2 करी 5 3 15 आणि 2 17, 175 व्हॅल्यू येत आहेत. परंतु इथे किती दिसून येतो आहेत, इथे 165 दिसून येत आहेत. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन इथेच एलिमिनेट झाला. एक्झॅक्टली, ठीक आहे. पहिला ऑप्शन जर इथे एलिमिनेट झाला, शेवटी आता 35 जर व्हॅल्यू जर आपण प्लेस करतो आहेत, 35 गुणेला 7 35, त्याच्यानंतर 3 7 3 21 आणि 3 24, 245 जर आपण याची घेतो आहेत, ठीक आहे, पेनाची व्हॅल्यू, तर किती राहते आहेत 2 राहते आहेत. पुन्हा 35 गुणेला 5 जर करतो, 35 दुनी 70, 140, 175 तरीही नाही मिळत. ठीक आहे, दुसराही ऑप्शन एलिमिनेट झाला. आणि तिसराही ऑप्शन आपल्याला लक्षात येत आहेत की जर 45 जर व्हॅल्यू ठेवतो तर हा तिसरा ऑप्शन तर इथेच एलिमिनेट झाला आहे, कारण आधी आपण क्रॉस व्हेरीफाय केलेलं असतं ऑप्शनला. ठीक आहे, आणि चौथ्या ऑप्शनला जर जेव्हा जातो आहेत आपण, तेव्हा 7 गुणिला 35 245 येतात आणि हे 445. सो मायनस जर करतो म्हटलं तर आपल्याला इथे 200 मिळतात. आणि 200 जर मिळत असेल तर 5 गुणिला 40 केल्यानंतर आपल्याला किती मिळतात 200 मिळतात. दॅट्स मीन आपला आन्सर ऑप्शन इज 4 हे आपला करेक्ट आन्सर असेल. रादर या मेथडनी गेले तर बेस्ट राहील. त्या मेथडनी गेल्या जर तुमच्याजवळ जर वेळ असेल तर त्या मेथडनी अप्लाय करायचं. परंतु अशा पद्धतीच्या प्रश्नाला मी म्हणेन की ऑप्शन थ्रू गेलेलं जास्त सोयीस्कर राहील. ठीक आहे, चालेल. कारण ज्याचं कॅल्क्युलेशन जर स्ट्रॉंग असेल त्यांनी या मेथडनी जायचं असं मला इथं सांगायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट प्रश्न, एक 3500 रुपये किमतीची वस्तू 10% सूट देऊन विकल्यावर आलेल्या किमतीवर परत मंदीमुळे 5% सूट दिली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती आहे. रेशोच्या मेथड थ्रू जाणार. डिस्काउंट कोणावर देतोय आपण, मार्क प्राइसवर देतो आहे. 10% म्हणजेच किती 1/10. 10 वरून ती वस्तू किती रुपयाला विकली 9 रुपयाला विकली. ठीक आहे, त्याच्यानंतर परत मंदीमुळे 5% सूट दिलेली आहेत. 5% म्हणजे किती 1/20 बरोबर आहेत. 5%ला काय लिहितोय आपण 1/20 म्हणजे 20 रुपयावर 1 रुपया सूट, म्हणजे 20 वरून ती वस्तू किती रुपयाला विकतोय आपण 19 रुपयाला विकतो आहेत. एक्झॅक्टली 20 गुणेला 10 200 आणि 19 गुणेला 9 171 बरोबर आहेत. तर त्या वस्तूची विक्री किंमत आपल्याला विचारलेली आहे आणि 3500 रुपये त्या किमतीची वस्तू आहेत. म्हणजे छापील किंमत जी आहे ती 3500 रुपयाची आहे. या 200 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3500. 200ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 3500 येईल 17 दुनी 34 17.5ने. 17.5ने जेव्हा आपण या 200ला मल्टिप्लाय करू तेव्हा आपल्याला 3500 मिळतात. तर हे 171 युनिटची व्हॅल्यू किती आहे, मग 171 गुणेला सुद्धा आपल्याला 17.5 करावं लागेल. सो 171. आता इथे डेसिमलमध्ये आन्सर आहे. ठीक आहे, कारण हा जो आहे 0.5 आहेत. तर बिलकुल पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे आपलं ऑप्शन नसणारच. ठीक आहे, मग काय करणार 171 गुणेला 175 करायचं आणि देन एका डिजिट नंतर पॉईंट देऊन द्यायचा. ठीक आहे, 5 1 5
7 5 35, 7 1 7 42, 4 कॅरी फॉरवर्ड, 5 1 5 1 1 1, 7 7 49, 5 55 4 59, 5 कॅरी फॉरवर्ड, ठीक आहे. 7 1 7 7 1 7, 7 7 14 5 19, 1 कॅरी फॉरवर्ड, 1 1 1 आणि ह्या 2, आणि हा इथं आपण डेसिमल देतो आहेत 2992.5. येस, आन्सर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं आन्सर असणार. ठीक आहे. कॅल्क्युलेशनचं फार हे आहेत. आता हे जे आहेत ही वैदिक मॅथची एक ट्रिक आहे. त्याचा गुणाकार 3 डिजिट चा जर नंबर असेल तर त्याचा गुणाकार करताना व्यवस्थितरित्या करून घ्यायचा. सुरुवातीला या दोघांचा गुणाकार करायचा, देन हा जसा 5 आला, देन याचा आणि याचा गुणाकार करून त्याची बेरीज करायची. 7 5 35, 7 1 7, 35 आणि 7 42, ठीक आहे. 42चा 2 इथे लिहिला आहे, 4 पुन्हा कॅरी फॉरवर्ड केलेला आहे. त्याच्यानंतर थर्ड मेथड, याचा याच्याशी गुणाकार, याचा याच्याशी गुणाकार, याचा याच्याशी गुणाकार. ते गुणाकार केल्यानंतर बेरीज करून घ्यायची, त्याच्यामध्ये 4 मिळवून टाकायचे, ठीक आहे. मग पुन्हा या दोघांचा गुणाकार, मग पुन्हा या याचा गुणाकार. अशा पद्धतीची ही ट्रिक आहे. ही ट्रिक मी याला शिकवलेली आहेत, आपल्या ऑफलाईन बॅचला शिकवलेली आहेत, ऑनलाईन बॅचला सुद्धा शिकवलेली आहेत. 3 डिजिटचं मल्टिप्लिकेशन. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण अशा ठिकाणी त्या कामात येतात. ठीक आहे, चालेल. एनिवे, एका माणसाचे उत्पन्न 50% कमी झाले, नंतर कमी झालेले उत्पन्न 50% वाढले, तर त्याचा शेकडा तोटा किती झाला आहे? तर शेकडा तोटा जर आपल्याला इथं काढायचा असेल, 50% म्हणजे किती? 1/2, म्हणजे 2 वरून 1नी उत्पन्न कमी झालेलं आहे. आधी 2 होतं, नंतर किती झालेलं आहे? 1 झालेला आहे. ठीक आहे. पुन्हा 50% वाढलेलं आहे, म्हणजे 1/2, म्हणजे 2 वरून 1नी वाढलेलं आहे. 1नी वाढलं म्हणजे 2 अधिक 1 3. अशा पद्धतीचा रेशो फॉर्म होईल, राईट. त्याच्यानंतर याचा गुणाकार करायचा, 2 2 4, 3 1 3, म्हणजे 4 वरून काय दिसून राहिलेलं आहे? उत्पन्न 3 झालेलं आहे. 1नी कमी झालेलं आहे, 1नी कमी झालेलं आहे. 1नी कधी कमी झालेलं आहे? जेव्हा व्हॅल्यू आपली 4 असेल. ठीक आहे. 4 वरून 1नी कमी झालेलं आहे, म्हणजे 1/4ला जर आपल्याला पर्सेंटेजमध्ये जर कन्सिडर करायचं असेल तर इंटू 100, 4 25 100. सो जो डिफरन्स दिसतोय तो कितीचा आहे? 25%नी तोटा झालेला आहे आपल्याला. 25%नी उत्पन्न कमी झालेलं आहे. येस, आन्सर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे. फार सोपं आहे आणि सरळ आहे, खूप काही असं अवघड वगैरे नाही आहे. 10 सेकंदाचा प्रॉब्लेम आहे, बस 10 सेकंद खूप झालेत. ठीक आहे. आणि हे प्रिव्हियस इयर क्वेश्चनच आहेत तुमचे, ॲज इट इज पेपरची स्क्रीनशॉट घेतलेले आहेत. आयोगाच्या साईटवरचे जेवढे काही पेपर आहेत त्याचा स्क्रीनशॉट घेऊन इथे प्लेस केलेला आहे. समीरने जुना टी व्ही 4700ला विकत घेतला, त्यासाठी त्याने 800 रुपये दुरुस्ती खर्च घेतला. 800 रुपये दुरुस्ती खर्च झाला आणि त्याने तो 5800ला विकला, तर त्याचा शेकडा नफा किती आहेत? बघा, आता मी तुम्हाला सांगितलेलं होतं, इन्व्हेस्टमेंट फॉर अ प्रोडक्ट दॅट्स मीन इक्वल टू कॉस्ट प्राईस. कॉस्ट प्राईस इक्वल टू इन्व्हेस्टमेंट फॉर प्रोडक्ट. ठीक आहे. ही गोष्ट आपण सुरुवातीला डिस्कस केलेली होती. त्या वस्तूवर किती इन्व्हेस्टमेंट करता, गुंतवणूक करता, तर ती काय झाली आपली खरेदी किंमत, ती आपली काय झाली खरेदी किंमत. आता इथे गुंतवणूक काय केलेली आहे? 4700 रुपयाचा जुना टी व्ही घेतलेला आहे, प्लस 800 रुपये त्याला दुरुस्ती खर्च लावलेला आहे. हीच काय झाली आपली कॉस्ट प्राईस. ठीक आहे. 800 रुपये, 8 आणि 7 15, म्हणजे 5500 रुपयाचा आपल्याला तो टी व्ही पडलेला आहे. 5500 रुपयाला टी व्ही पडलेला असताना तो 5800ला आपण विकतो आहे. एक्झॅक्टली समीरने तो 5800ला विकलेला आहे. ठीक आहे. 5800ला विकले आहेत आणि या दोघांमध्ये नफा दिसून येतोय 300 रुपयाचा. 300 रुपये जास्त घेतलेले आहेत, तर 300 बरोबर आहे ना? हां, तर 300 हे 5500चे किती पर्सेंट आहेत? एक्झॅक्टली 300 हे 5500चे किती पर्सेंट आहेत? 300 डिवायडेड बाय 5500 इंटू 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 5 11 55, 5 30, मग राहिले 60. 11 5 55, 5.11%. हे काय असणार व्हॅल्यू? येस, आन्सर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. 300 5500चे किती पर्सेंट आहेत? बस एवढंच होतं. आणि देन आपलं ते कॅल्क्युलेशन करायचं अशा पद्धतीचं. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट प्रश्न बघा. एका दूरदर्शन संचाची दर्शनी किंमत 47,500 असून विक्रीची किंमत 43,700 आहे, तर शेकडा सूट किती दिलेले आहेत आपण त्याला? ठीक आहे. आता जे मार्क प्राईज आहेत, मार्क प्राईज दिसून येत आहे आपल्याला. मार्क प्राईज आणि सेलिंग प्राईज किती आहेत? मार्क प्राईज
47,500 आणि सेलिंग प्राईस किती आहे 43,700 मायनस जो मिळेल आपल्याला तो काय असणार डिस्काउंट. एक्झॅक्टली बरोबर आहेत. 47,500 मायनस 43,700 जर करतो म्हटलं किती येणार 8 आणि 7 15, 7 4 गेले 3 राहिलेले आहेत 3,800 रुपये. 3,800 रुपये आपण काय दिला आहे डिस्काउंट दिलेला आहे. 3,800 रुपये हा 47,500चा किती % आहेत एवढंच आपल्याला विचारलेलं आहे. आणि विचारत असताना काय लिहिणार 3,800 डिवायडेड बाय 47,500 मल्टिप्लाइड बाय 100. 2 शून्य गेले 2 शून्य गेले तर 475 गुणिले जर 10 करतो म्हटलं तर किती मिळणार आपल्याला 4,750. आणि 4,750 जर मिळत असेल तर 3,800 त्याच्या नियर अबाउट व्हॅल्यू आहेत. तर आपण एक काम करूया 475 गुणेला जर 8 जर करतो तर याची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल 8 45 56 4 60 8 चौक 32 आणि 6 38. येस म्हणजेच किती % आहे ते 8% आहे. 3,800 47,500चे 8% आहेत. कशा रीतीनं फाइंड आउट केलं एक लक्षात घ्या. इथे 475 ही 1% व्हॅल्यू आहे आलेली आहेत. एक्झॅक्टली 475 जर 1% 475 गुणिले जर 10 करतो तर 4,750 ही व्हॅल्यू मिळत आहेत आणि आपली 3,800 रुपयाच्या नियर अबाउट ती व्हॅल्यू दिसून येत आहेत. सो एक काम केलं मी 475 गुणिले 8 करून बघितलं आणि त्याच्या जवळपासची जी व्हॅल्यू आहेत ती आहेत का ती चेक केलं. जर इन केस आणखी जर फरक केला असता तर फरक दिसला असतं तर 7ने त्याला मल्टिप्लाय केलं असतं. परंतु 8ने आपल्याला लक्षात येत आहेत 475 गुणिले 8 जर करतो म्हटलं तर आपल्याला 3,800 रुपये मिळून येतात. म्हणजेच काय आहेत 8% ती व्हॅल्यू आहेत. येस ऑप्शन पर्याय क्रमांक 2 ही ऑप्शन असेल. ठीक आहे. इथे तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजेत बस एवढंच. तर त्यासाठी थोडी प्रॅक्टिस करावी लागेल आणि रोज अर्धा तास दिला तर काय हरकत आहे मार्क जर मिळत असेल तर. बरोबर आहे. फर्निचरच्या 3 वस्तूंची सरासरी किंमत 15,000 आहेत. जर त्या वस्तूंच्या किमतीचे गुणोत्तर 3:5:7 असेल तर सर्वात स्वस्त वस्तूंची किंमत किती आहे. आता सरासरी किंमत जर 15,000 असेल तुम्हाला माहिती आहे ॲव्हरेज इक्वल टू ठीक आहे ॲव्हरेज इक्वल टू सम ऑफ प्राइस ऑफ ऑल गुड्स. एकूण वस्तूंची किंमत एकूण वस्तूंच्या किमतीची बेरीज भागाकारामध्ये एकूण वस्तू. बरोबर आहेत एकूण वस्तू. तर हा ॲव्हरेज आहे. ॲव्हरेज दिलेला आहेत आपल्याला 15,000 रुपये. ठीक आहे. एकूण वस्तूची किंमत माहिती आहेत का नाही हेच तर कळायचं आहे. एकूण वस्तूची किंमत कारण त्याचं बायफर्गेशन 3:5:7 या अशा पद्धतीने केलेलं आहे. एकूण वस्तूंच्या किमती ठीक आहे इक्वल टू एकूण वस्तू किती आहेत 3 आहेत कारण इथे म्हटलेले आहेत ना 3 गुणिले 15,000 म्हणजेच 45,000. एक्झॅक्टली बरोबर. एकूण वस्तूंच्या किमती येणार आणि एकूण वस्तूंचे 45,000ला 3:5:7 या रेशोमध्ये विभागलेला आहे. याची जर बेरीज करतो म्हटलं तर किती येणार 7 आणि 5 12 आणि 3 15 या 15 युनिटचीच व्हॅल्यू किती दिलेली आहेत आपल्याला 45,000. बरोबर आहेत. 15ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 45,000 मिळेल 3नी 3,000 मल्टिप्लाय केल्यानंतर 45,000 मिळेल. मग रेशोला सुद्धा 3,000. आता सर्वात स्वस्त वस्तूची विचारले ना याच्यातली सर्वात लहान व्हॅल्यू कुठली आहे 3 आहेत. म्हणजेच काय करणार या 3ला सुद्धा 3,000 मल्टिप्लाय करून द्यायचं. ठीक आहे. किती मिळणार आपल्याला 9,000 ही व्हॅल्यू मिळणार. सर्वात स्वस्त वस्तूची व्हॅल्यू 9,000. सर्वात महागड्या वस्तूची व्हॅल्यू 21,000. त्याच्यानंतर मिडल प्राईज 5×15,000. 7 गुणिले 3,000 21,000. 5 गुणिले 3,000 15,000. 3 गुणिले 3,000 9,000. ठीक आहे. बेरीज करून घ्यायची तुम्हाला मिळून जाईल 45,000. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. गणेशने 15% नफा घेऊन एक कार सार्थकला विकली. सार्थकने 5% सहन करून ती कार अंकुरला विकली. अंकुरला 43,700 रुपयाला विकली तर गणेशने ती कार किती रुपयांमध्ये खरेदी केलेली होती. आता याचं कळायला बघेल आपल्याला रिलेशन. ठीक आहे. रिलेशन कोणी काय केलेलं आहे कशा पद्धतीनं केलेलं आहे. आता इथे गणेशने 15% नफा घेतलेला आहे. 15% नफा घेतलेला म्हणजे काय कॉस्ट प्राईसवर. तर इथे आपण मी जर म्हटलेलं आहे इथे गणेश लिहितो आहेत त्याच्यानंतर इकडे सार्थक लिहितो आहेत. ठीक आहे. आणि इथे अंकुर. एक्झॅक्टली अंकुर चुकवलं का रे. बरोबर आहेत. गणेश
15% नफा घेऊन, 15% म्हणजेच किती, 5 त्रिक 15, 5 20 100, 20 रुपयावर 3 रुपये नफा, म्हणजे वस्तू कितीला विकली असेल, 23 रुपयाला विकली असेल, तेव्हाच 20:23. जेव्हा आपण वस्तू 23ला विकू तेव्हा 15% नफा होईल, बरोबर आहेत. त्याच्यानंतर सार्थकला विकले, सार्थकने 5% तोटा सहन केला. 5% म्हणजेच किती, 5 / 100, 1/20. 20 रुपयावर 1 रुपये लॉस झालेला आहे, म्हणजे 20 रुपयावर 1 रुपये लॉस म्हणजेच किती, 20 वरून 19 रुपये. एक्झॅक्टली हा काय सार्थकचा खरेदी किंमत आहे 23 आणि 20, परंतु खरेदी किंमत तर सारखी असायला पाहिजे ना, कारण सार्थक एक आहेत. तर मग याला काय करायचं, बॅलन्स करायचं, सारखं करायचं. सारखं करण्यासाठी मेथड पण सांगितलेल्या आहेत, खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता गणेशनी खरेदी केली, बरं ठीक आहे, नाही असो, पुन्हा इथे आपण बघूया. 20 आणि 23चा काय घ्यायचं, जी 20ला 23ने मल्टिप्लाय करायचं, तर 23ला 20ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच काय म्हणणार, सारखा येणार सार्थकची व्हॅल्यू. रेशोच्या एका भागाला जर 20ने मल्टिप्लाय करत असेल तर रेशोच्या दुसऱ्याही भागाला 20ने मल्टिप्लाय करून देणार. एक्झॅक्टली ठीक आहे, कारण रेशोची प्रॉपर्टी ही कायम असायला पाहिजेत. आणि इकडे 19ला जर आपल्या 20ला जर 23ने मल्टिप्लाय करत असेल तर रेशोच्या दुसऱ्याही भागाला 23ने मल्टिप्लाय करणार. रेशोची ही प्रॉपर्टी कायम असायला पाहिजेत. रेशोच्या प्रॉपर्टीमध्ये कुठलाही बदल व्हायला नको आहे. रेशोच्या एका भागाला जर तुम्ही डिवाइड करत असेल तर दुसऱ्याही भागाला तुम्हाला रेशोच्या डिवाइड करणं गरजेचं आहे, त्याच व्हॅल्यूने. आलं का लक्षात, ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे जो रेशो फॉर्म होतो आहे तो अशा पद्धतीचा येतो आहे, गणेश, त्याच्यानंतर सार्थक आणि त्यानंतर अंकुर. 20 × 20 400, 23 × 20 23 × 2 = 46, 460. आणि अंकुरचं दिसून येतं 19 त्रिक 57, 7 5 कॅरी फॉरवर्ड, 19 2 38 आणि 5 43. सो आता इथे काय म्हटलेलं आहे, अंकुरला 43,700ला विकली. आता 43,700ला अंकुरला ती वस्तू विकली. अंकुरची खरेदी किंमत किती लिहिली आहे, 4,437. ते 437 नसून किती आहे, 43,700. म्हणजे या 437ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 43,700 मिळणार, 100ने. तर गणेशची आपल्याला कॉस्ट प्राईस विचारलेली आहे, गणेशने किती रुपये मोजले त्या टीव्हीसाठी, तर किती दिसून येणार, 40,000. याला पण रेशोच्या दुसऱ्याही भागाला पण 100ने मल्टिप्लाय करणार, यालाही सुद्धा 100ने मल्टिप्लाय करून द्यायचं. म्हणजेच काय मिळणार आपल्याला, वास्तविक व्हॅल्यू. कारण हा रेशो 1 झाला आहे ना, बरोबर आहेत ना, 1 झाला आहे. रेशोच्या एका भागाला जर 100ने मल्टिप्लाय करत असेल तर वास्तविक किंमत मिळत असेल, रेशोच्या संपूर्ण भागाला 100ने मल्टिप्लाय करून द्यायचं, आपल्याला काय मिळणार, वास्तविक व्हॅल्यूज. ओके, ठीक आहे. सर नेक्स्ट प्रश्नाला जाऊया. नेक्स्ट प्रश्न बघा, छापील किमतीवर (6% सूट देऊन दुकानदाराने एक पंखा 1128ला विकला, तर पंख्याची छापील किंमत किती आहेत, राईट. तर आपल्याला इथे मार्क प्राइस विचारलेला आहे, बरोबर आहे. मार्क प्राइस इज टू सेलिंग प्राइस. किती टक्के सूट दिली त्यांनी, 6% सूट दिलेली आहेत. 6 हे 100च्या किती % आहेत, किती आहेत, 50/3, म्हणजे 50 युनिटवर 3 युनिट त्यांनी सूट दिलेले आहेत. 50 युनिट जर छापील किंमत असेल तर डिस्काउंट किती मिळालेला आहे त्याला, 3 युनिट, म्हणजे 47 रुपयाला ती वस्तू विकलेली आहे 47 युनिटला. आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे, 1128. 47 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहेत, 1128, बरोबर आहेत. आता 47ला कितीने मल्टिप्लाय करावं जेणेकरून 1128 मिळेल. एक माहिती आहे की 47 गुणेला जर 10 करतो तर 470, आणि 47 दुनी 94, 940. म्हणजे कधी 47 गुणेला जर 20 करतो म्हटलं तर आपल्याला 940 मिळणार. आणि 7 28, 4 7 28, म्हणजे 47 गुणेला जर 24 करतो आहेत तर आपल्याला ही व्हॅल्यू मिळून येते. बघा कशा पद्धतीनं, 47 गुणेला 4 करणार, 4 7 28, 60, 2 कॅरी फॉरवर्ड, 4 चौक 16 2 18. ठीक आहे. आता याच्यामध्ये ॲडिशन, 8 4 12चं 2, 1 कॅरी फॉरवर्ड, 9 2 11, 1128. येस, 1128. हे आर्ट आहेत कॅल्क्युलेशनचं आणि ते शिकून घ्यायचं व्यवस्थितरित्या. ठीक आहे. मल्टिप्लाइड बाय किती, 47 गुणेला जेव्हा आपण 24 करू त्या केसमध्ये 1128. हा 20 आधी केलेला आहे, 20 + 4 म्हणजेच किती, 24. ठीक आहे. 20 आधी केलं तर 940 झालेला आहे. त्याच्यानंतर 47 गुणेला 4 केल्यानंतर 188 झालेला आहे. दोघांची ॲडिशन केली 1128, म्हणून 20 आणि 4ची ॲडिशन केली म्हणजे 24. 47 गुणेला जेव्हा 24 करू तेव्हा आपल्याला 1128 ही व्हॅल्यू मिळत असेल, वास्तविक किंमत मिळत असेल तर या 50ला सुद्धा 24ने मल्टिप्लाय करायचं. 20 पंच 100, 4 पंच 120, म्हणजेच ती वस्तू कितीला मिळणार, 12,000 रुपयाला, 1200 रुपयाला ती वस्तू मिळणार. सॉरी, नोट 12,000, 1200 रुपये. गुणाकारामध्ये 24 आहे ना. येस, आन्सर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे, चालेल. एक 2 क्वेश्चन घेऊन घेऊ. 2 क्वेश्चन राहिलेले आहेत आपल्या लास्ट.
तेवढे डिस्कस करून घेऊया. ठीक आहे. एका पुस्तकाची छापील किंमत 180 असून ते 153ला विकले तर शेकडा सूट काढा. आता 180 रुपये जर मार्क प्राईस असेल, ठीक आहे, 180 जर मार्क प्राईस असेल, त्याच्यानंतर 153ला ती वस्तू विकलेली आहेत, म्हणजे किती रुपयांनी कमी विकलेली आहेत? 27 रुपयांपर्यंत डिस्काउंट दिलेले आहेत. 27 रुपये जर डिस्काउंट दिलेला असेल तर 27 180च्या किती पर्सेंट आहेत? ठीक आहे, 1 गेला 1 गेला, 9 2 18, 9 3 27, 10 गुणिले 3 30, 30 डिवायडेड बाय 2 म्हणजे 15%. आन्सर ऑप्शन 1 हे आपलं आन्सर असेल. फार सोपं आहे आणि सरळ आहे, खूप काही वगैरे असं अवघड वगैरे नाही आहे. ठीक आहे. आपण इथे काय केलेलं आहे, मार्क प्राईस दिलेली होती, 153ला ती वस्तू विकलेली आहे, म्हणजे 27 रुपये डिस्काउंट दिलेलं आहे. 27 180च्या किती पर्सेंट आहेत? बस एवढंच विचारलेलं होतं या प्रश्नामध्ये. नेक्स्ट प्रश्न, जर खरेदीची किंमत विक्री किंमतीच्या 80% असेल तर किती टक्के फायदा होईल? म्हणजे CP जो आहे हा सेलिंग प्राईस जर 100% असेल तर CP किती असणार? 80%. बरोबर आहेत, कारण विक्री किंमतीच्या 80% म्हटलं आहे ना, म्हणजेच 80 येणार. सो याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर किती टक्के फायदा होईल? राईट, एक्झॅक्टली. आता इथे आपल्याला जो दिसून येतात 80 रुपये जर प्राईस असेल, 100 रुपयाला ती वस्तू विकत असेल तर 20 रुपयाचा आपल्याला फायदा आहेत. 20 हा 80च्या किती पर्सेंट आहेत? बस एवढंच आपल्याला विचारलेलं आहे. राईट, किती पर्सेंट येत आहेत? 1 गेला 1 गेला, बेग बेचोक 8, 4 25 100. सो 25% काय येणार आपली व्हॅल्यू येणार. आन्सर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं आन्सर असेल. ठीक आहे. चल नेक्स्ट प्रश्न जाऊया. नेक्स्ट प्रश्न बघा, एका दुकानदाराने 100 छत्र्या 80 रुपये याप्रमाणे विकत घेतल्या. ठीक आहे, 80 रुपये याप्रमाणे विकत घेतल्या, म्हणजे याच्यावरून आपल्याला कॉस्ट प्राईस कळेल त्याची छापील किंमत 100 रुपये याप्रमाणे ठेवली. मी 80 रुपये 100 छत्र्या घेतल्या आणि 80 रुपये त्याची 80 रुपये प्रमाणे अशी छत्री मला ती पडलेली आहेत. ठीक आहे. आणि देन मी काय केलेलं आहे, त्याची छापील किंमत 100 रुपये याप्रमाणे ठेवली. मार्क प्राईस त्याची 100 रुपये ठेवली, विकायसाठीच घेतलेले आहेत मी. ठीक आहे, माझा व्यवसाय आहे. त्याने 60 छत्र्या छापील किंमतीस व उरलेल्या छत्र्या 10% सूट छापील किंमतीवर याप्रमाणे विकल्या तर त्या दुकानदारास शेकडा नफा किती झालेला आहे? सुरुवातीला आपल्याला त्या छत्र्यांची खरेदी किंमत काढावी लागणार. 100 छत्र्या आहेत आणि ती छत्री 80 रुपयाला याप्रमाणे पडली, म्हणजे मी 8,000 रुपये त्या छत्र्यासाठी मोजलेले आहेत. हा काय आहे आपला CP आहे, खरेदी किंमत, कॉस्ट प्राईस. एक्झॅक्टली. ठीक आहे. आता जर छापील किंमत त्याची 100 रुपये ठेवलेली आहेत, आता छापील किंमत जर 100 रुपये ठेवत असताना काय झालेलं आहे, 60 छत्र्या छापील किंमतीला विकलेल्या आहेत, म्हणजे 60 गुणिले 100 किती येणार? 6,000 रुपयाला 60 छत्र्या विकल्या घेणार. त्याच्यानंतर उरलेल्या छत्र्या 10% सूट दिलेली आहेत. 100 रुपयावर 10% सूट म्हणजेच किती? 90 रुपये. मग ज्या राहिलेल्या छत्र्या आहेत त्या 90 रुपये, राहिलेल्या छत्र्या किती आहेत? 40, कारण 60 अधिक 40 100 छत्र्या घेतल्या ना, उन्हेला 90, 3,600 रुपये. तर याची जर बेरीज करतो, टोटल रेव्हेन्यू किती रुपयाचा जनरेट झाला आपला? 9,600 रुपयाचा आपला रेव्हेन्यू जनरेट झाला. आणि आपण कॉस्ट प्राईस किती होती? 8,000 होती. म्हणजेच काय ना, नफा किती दिसून येतोय? 8,000 मायनस 9,600 इक्वल टू अशा पद्धतीचं किती? 1,600 रुपये आपल्याला प्रॉफिट दिसून येत आहेत. तर हेच 1,600 किती पर्सेंट आहेत 8,000च्या? जे किती दिसून येत आहेत? 8 2 16, 20%. एक्झॅक्टली 20% ते आपल्याला 1,600 दिसून येत आहेत. बरोबर आहेत. अशा पद्धतीचं आपलं हे ॲनालिसिस होतं. राईट. तुम्हाला नेक्स्ट कुठला चॅप्टर पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्या चॅप्टरवर आपण नक्कीच पुढील सेशन घेऊन येऊया. त्या चॅप्टरचं पुढील सेशन असं असेल, कन्सेप्ट प्लस प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आतापर्यंत जेवढे काही आयोगानं प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारलेलं त्या सर्वांचं आपलं हे ॲनालिसिस आहे. ओके, ऑल द बेस्ट, चांगली तयारी करा.